नमस्ते फ्रेंड्स, आज आपण गणेश चतुर्थी विशेष पिस्ता मावा मोदक बनवतोय। घरच्या घरीच अगदी सोप्या पद्धतीने मावा विकत न आणता घरीच मावा तयार करून हे मोदक आपण बनवणार आहोत। आता काहीच दिवसांनी गणपती बाप्पा सर्वांच्याच घरी विराजमान होणार आहेत। 10 दिवसांच्या बाप्पांच्या प्रसादाचे आता अजिबातच टेन्शन राहणार नाहीये, कारण आपण दर दिवशी गणपती बाप्पांसाठी वेगवेगळ्या प्रकारचे मोदक बनवणार आहोत। अगदी सोप्या पद्धतीने आणि फटाफट मोदक रेसिपीज मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे। अशाच छान छान आणि सोप्या रेसिपीसाठी चॅनेलला नक्की सबस्क्राइब करा। चला तर पटकन वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात। सर्वात आधी जाड तळाच्या एका कढईमध्ये 1 चमचा साजूक तूप घ्यायचा आहे आणि इथे मी एक छोटी वाटी पिस्ता घेतलेले आहेत। आता हे पिस्ता जे आहेत ना, अगदी स्लो गॅसवरती आपल्याला हलकेसे क्रिस्पी होईपर्यंत परतून घ्यायचे आहे 2 ते 3 मिनिटं। आजचे हे मोदक आपण पिस्ता फ्लेवरचे बनवणार आहोत, त्यामुळेच इथे मी 1 वाटी पिस्ता घेतलेले आहेत। हलकासा रंग बदलल्यानंतर लगेचच हे पिस्ता कढईच्या बाहेर काढून घ्यायचे। त्यानंतर त्याच कढईमध्ये इथे मी 1 वाटी दूध घेतलेलं आहे। साहित्यांचं प्रमाण मोजण्याकरता तुमच्या घरातील कोणत्याही प्रकारची वाटी फिक्स करायची आहे। आता हे दूध पूर्णपणे आपल्याला 1 वाटीचं अर्धी वाटी असं करून घ्यायचं आहे, म्हणजे दूध पूर्णपणे अगदी स्लो गॅसवरती आटवून घ्यायचे। कडेने आलेली साई सुद्धा कलथ्याच्या मदतीने दुधामध्ये पूर्णपणे मिक्स करत राहायचे आहे 2-2 मिनिटांनी। म्हणजे काय होणार आहे, असं केल्यामुळे आपलं जे दूध आहे ना कडेचं, ते कडक न होता त्या दुधामध्ये छान असं मिक्स होईल आणि दूध पटकन घट्टसर होण्यास किंवा दाटसर होण्यास मदतच होईल। गॅसची फ्लेम कुठेच वाढवायची वगैरे नाही, अगदी स्लो गॅसवरती आपल्याला ही प्रोसेस करून घ्यायची आहे। 10 ते 15 मिनिटांमध्येच दूध आपलं इथे दाटसर झालेलं आहे। आता आपण सुरुवातीला जे पिस्ता तुपामध्ये भाजून घेतलेले होते त्याची मिक्सरमध्ये छान अशी पावडर दळून घ्यायची आहे। अगदी याच पद्धतीने दुधामध्ये ही पावडर घालून घ्यायची आणि अगदी स्लो गॅसवरती यामध्ये जर का काही गाठी झाल्या असतील तर त्या चमच्याने या पद्धतीने मोडून घ्यायच्या आहेत। पिस्त्याची पावडर दुधामध्ये छान मिसळली गेली पाहिजे। कडेने आलेलं दूध पुन्हा यामध्ये मिक्स करायचंय। लगेचच यामध्ये सुरुवातीला आपण ज्या वाटीने दूध मोजलं त्याच वाटीने मोजून मिल्क पावडर घालायचे आहे। आता मार्केटमध्ये डेअरी व्हाईटनर आणि मिल्क पावडर अशा 2 प्रकारचे प्रोडक्ट विकत मिळतात, तर त्यापैकी आपल्याला इथे मिल्क पावडरच वापरायचे आहे। मिल्क पावडरमुळे या मोदकांना छान असं टेक्स्चर येऊन जातं, त्यामुळे शक्यतो डेअरी व्हाईटनरच्या ऐवजी मिल्क पावडरचाच वापर करायचा आहे। आता हे संपूर्ण साहित्य पुन्हा एकदा अगदी स्लो गॅसवरती मिसळून घ्यायचं आहे। आता ही सर्वात महत्त्वाची स्टेप आहे, तर या स्टेपला आपल्याला जे दूध आणि आपण पिस्ता पावडर, मिल्क पावडर घातलेली आहे, तर हे सर्व साहित्य एकसारखं सतत हलवत 2-2 मिनिटांनी मिक्स करत राहायचं आहे। गॅसची फ्लेम कुठेच वाढवायची नाही, स्लो गॅसवरतीच आपल्याला ही प्रोसेस करायची आहे। 5 ते 7 मिनिटांमध्येच अगदी घरच्या घरीच हा ओरिजिनल मावा बनवून तयार होतो। याच्यामध्ये आपण अजिबातच केमिकल किंवा कुठल्याही प्रकारचे प्रिझर्वेटिव्ह वापरलेले नाहीयेत। आता यामध्ये अगदी पाव चमचा आपण फूड कलर घालतोय। आता हा फूड कलर घालणं सुद्धा अगदी टोटली ऑप्शनल आहे, तुम्ही स्किप केलं किंवा नाही घातलं तरीही चालेल। लगेचच हा फूड कलर सुद्धा पूर्णपणे या मिश्रणामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे। हलकासा फूड कलर वापरल्यामुळे मोदकांना रंगही खूप छान येतो आणि दिसायलाही ते खूप आकर्षक दिसतात। 4 ते 5 मिनिटांमध्येच लगेचच आपलं इथे मिश्रण देखील बनवून तयार झालेलं आहे अगदी दाटसर। 2 ते 3 मिनिटं पुन्हा आणखी हे अगदी स्लो गॅसवर मी मिक्स करून घेत आहे। कढईच्या कडेला लागलेलं मिश्रण पुन्हा या मिश्रणामध्ये मिक्स करून घेत राहायचं आहे सतत हलवत, म्हणजे जेणेकरून काय होतं ना की हे कडेचं जे साई आलेलं दाटसर मिश्रण आहे तर ते कडक न बनता या मिश्रणात छान असं एकजीव होऊन जातं। सुरुवातीपासून टोटली 7 ते 8 मिनिटांमध्येच आपलं इथे हे मोदकांसाठीचं मिश्रण बनवून तयार झालेलं आहे। लगेचच या स्टेजला गॅसची फ्लेम बंद करायची आहे आणि हा जो मावा बनलेला आहे तो पूर्णपणे आपल्याला थंड करून घ्यायचा आहे। एखाद्या प्लेटमध्ये किंवा बाउलमध्ये असं हे मिश्रण काढून घ्यायचंय। आता इथे आवडीनुसार साखर घालायची आहे। 1 चमचा इथे मी पिठी साखरेचा वापर केलेला आहे, कारण ह्या मोदकामध्ये आपण जे मिल्क पावडर वापरलेली आहे त्यामध्ये बऱ्याच प्रमाणामध्ये शुगर कंटेंट आहे, त्यामुळे इथे मी साखर कमीच वापरलेली आहे। तुम्ही जर का अधिक गोड खाताय तर तुम्ही इथे साखरेचं प्रमाण किंवा पिठी साखरेचं प्रमाण वाढवलं तरी पण चालेल। आता हे सर्व साहित्य अगदी मिसळून घ्यायचं आहे छानपैकी। त्यानंतर मोदक साच्याला या पद्धतीने तुपाचा हात लावून घ्यायचा आहे, म्हणजे आपण जे मोदक बनवणार आहोत ना तर ते अगदी पटकन निघले जातील किंवा डिमोल्ट होतील। या पद्धतीने पिठामधील किंवा मिश्रणातील काही पोर्शन घ्यायचं आहे, हातावर वळून घ्यायचे आणि मोदक साच्यामध्ये इथे मी पिस्त्याचे काही काप करून ठेवलेले आहेत, तर ते डेकोरेशनसाठी या मोदक साच्यामध्ये मी या पद्धतीने घालून घेत आहे। तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे इथे ड्रायफ्रूटचा वापर केला तरी पण चालेल। तयार केलेले हे जे पोर्शन घेतले आपण
मिश्रणातलं, तर हे मोदक साच्यामध्ये या पद्धतीने ठेवून घ्यायचं आहे आणि पूर्णपणे हा साचा व्यवस्थित अगदी भरेल किंवा यामध्ये मिश्रण मावेल इथपर्यंत आपल्याला हा साचा व्यवस्थित भरून घ्यायचा आहे. अगदी व्यवस्थितपणे या साच्यामध्ये मिश्रण घातल्यानंतर या पद्धतीने हा मोदक डिमोल्ड करायचा आहे. अगदी सुंदर आणि सुबक असा मोदक इथे बनून तयार झालेला आहे. घरच्याच घरी अगदी सोप्या पद्धतीने मावा तयार करून हे मोदक आपण बनवलेले आहेत. बाहेरून रेडीमेड हे मोदक विकत आणण्यापेक्षा आता घरच्या घरीच भरपूर असे मोदक तुम्हाला बनवता येणार आहेत. गणपती महोत्सवामध्ये काय होतं ना की बाहेर मिठाईवाल्यांकडे भरपूर महागड्या प्रमाणामध्ये ही मिठाई विकली जाते किंवा मोदक विकले जातात आणि त्याचबरोबर भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये यामध्ये केमिकल आणि प्रिझर्वेटिव्हचा सुद्धा वापर केलेला असतो, तर ते आपल्या शरीरासाठी खूप हानिकारक असतं. खूपच हेल्दी आणि अगदी सोप्या पद्धतीने आपण हे आजचे मोदक बनवलेले आहेत. 1 वाटी दूध आणि 1 वाटी मिल्क पावडर या प्रमाणामध्ये जवळजवळ 15 ते 16 मोदक बनवून तयार झालेले आहेत. म्हणजे जवळजवळ पाव किलोच्या प्रमाणामध्ये हे मोदक बनलेले आहेत. आता हेच मोदक जर का आपण बाहेर विकत घ्यायला गेलो तर 200 ते 250 रुपये आपल्याला प्रत्येकी पाव किलो प्रमाणे मोजावे लागतात. अगदी सोप्या पद्धतीने यावर्षी तुम्ही बाप्पांसाठी या पद्धतीने मोदक रेसिपी नक्कीच बनवून बघा. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. अशाच छान छान रेसिपीसाठी चॅनेलला सबस्क्राईब देखील नक्की करा. तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत जास्तीत जास्त रेसिपी शेअर पण करा बरं का. चला तर मग फ्रेंड्स, पुन्हा भेटूयात अशा छान छान आणि सोप्या रेसिपीसोबत. तोपर्यंत ऑलवेज कीप स्माइलिंग अँड कीप कुकिंग. बाय बाय फ्रेंड्स.